नमस्कार, मी सायली लुकतुके. आपण पाहत आहात हिंदुस्थान पोस्ट. सध्या इतिहासाचं विकृतीकरण करण्याची फॅशनच आलीये. जो तो स्वतःच्या मनाने इतिहासाच्या घटनांचा अर्थ लावतो, त्याच्यावर काहीतरी चित्रपट काढतो, नाटक काढतो, पुस्तकं लिहितो आणि आपापल्या पद्धतीने ह्या महापुरुषांच्या जीवनाचं सादरीकरण करण्याचा प्रयत्न केला जातो. नुकताच एक चित्रपट आलाय. त्याचा ट्रेलर रिलीज झालाय. नाव आहे खालिद का शिवाजी. नाव ऐकूनच खटकतं ना? काय आहे या ट्रेलरमध्ये? शिवाजी महाराजांच्या सैन्यात 35% मुसलमान सैन्य होतं. शिवाजी महाराज धर्मनिरपेक्ष होते. रायगडावर मशीद होती. खरा इतिहास काय सांगतो? खरंच असं होतं का? चला जाणून घेऊया. आज आपल्या सोबत आहेत सुधीर थोरातजी. नमस्कार. सुधीर सर नमस्कार. सुधीरजी श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाचे कार्यवाह आहेत. श्री शिवशंभू विचार मंचचे ते महाराष्ट्र राज्य संयोजक आहेत. सर तुम्हाला पहिला प्रश्न विचारते. या ट्रेलर मध्ये म्हटल्याप्रमाणे खरोखरच छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात 35% मुसलमान सैनिक होते का? ही टक्केवारी कशाच्या आधारावर काढली जाते? छत्रपती शिवाजी महाराज यांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केलं असं आपण म्हणतो. मुळातच हिंदू धर्म, हिंदू समाज, हिंदू संस्कृतीवर जे वारंवार आक्रमण होत होती, त्यांच्या विरोधात, या आक्रमकांच्या विरोधात त्यांनी सगळे त्यांचे अन्याय अत्याचार सहन करणाऱ्या हिंदू समाजाला जागं केलं आणि त्यातनं हे स्वराज्य निर्माण केलं. त्यामुळे स्वाभाविक हे हिंदू समाजाच्या रक्षणासाठी त्यांनी केलेलं राज्य असल्यामुळे हे जे आता भारतामध्ये चालून आलेले मुघल आहेत, हे कोण आहेत? हे तुर्क आहेत. तर मुघल स्वतःला भारतीय कधीच म्हणून घेत नव्हते, ते तुर्क म्हणून घेत होते. तर इथे ज्या सगळ्या वेगळ्या पातशाह्या निर्माण झाल्या, तर त्या सगळ्यांचं सैन्य हा स्वाभाविकरित्या मुसलमान होते. मग त्यांच्याकडे काही मांडलिक झालेले राजपूत राजे वगैरे मुघलांच्याही बाजूला होते. परंतु शिवाजी महाराजांच्या बाजूला असे कोणी मुसलमान असण्याची शक्यता फार कमी म्हणजे कशा दृष्टीने? तर आपल्याला माहिती की वयाच्या 12व्या वर्षी शिवाजी महाराज राजमाता जिजाऊंसह पुण्यामध्ये आले आणि शहाजीराजांनी त्यांना त्यांच्याबरोबर एक प्रकारे अष्टप्रधान मंडळ म्हणता येईल अशा प्रकारचं अष्टप्रधान मंडळ, म्हणजे काही सरदार, सेनानी, त्यांची पदं वगैरे निश्चित करून त्यांना पाठवलं. आता शहाजीराजे त्यावेळेला आदिलशाहीच्या चाकरीत होते. त्यामुळे शहाजीराजांच्याकडे स्वाभाविकरित्या काही मुसलमान सैनिक असणार, सरदार असणार. असा एखाद दुसरा शिवाजी महाराजांच्या या मदतीला त्यांनी पाठवला असण्याची शक्यता आहे, इतकंच. किंवा अफजल खान वधाच्या वेळेला जो अंगरक्षक होता तो, तर त्यापैकी एकच जण होता. तर सांगायचा उद्देश असा की यामुळे कोणी मुसलमान इतक्या मोठ्या संख्येने असण्याची शक्यता नाही. याला एक अजून सबळ पुरावा मिळतो, ते म्हणजे शिवाजी महाराज आणि व्यंकोजी राजे, जे त्यांचे सावत्र भाऊ होते, त्यांच्यामध्ये एक पत्रव्यवहार झालाय. त्या पत्रव्यवहारामध्ये झालं असं होतं की व्यंकोजी राजांनी, शिवाजी महाराज दक्षिण भारत मोहिमेत गेले होते, तेव्हा ते परतले, तेव्हा त्यांचं काही सैन्य फौजा तिकडेच दक्षिण भारतात होत्या. त्यातल्या एका तुकडीवर व्यंकोजी राजांनी हल्ला केला होता या गैरसमजातनं, आणि तो हल्ला परतून लावला शिवाजी महाराजांच्या सैन्याने. तर त्याच्यानंतर शिवाजी महाराजांनी पाठवलेलं पत्र आहे, ते उपलब्ध आहे. त्याच्यामध्ये शिवाजी महाराज म्हणतात की तुर्क तुमच्या सैन्यात असताना तुमचा विजय होईलच कसा? आता तुर्क म्हणजे मुघल, म्हणजे मुसलमान थोडक्यात. तर शिवाजी महाराज त्यांना म्हणतात, व्यंकोजी राजांना, तुमच्या सैन्यामध्ये तुर्क असताना तुमचा विजय कसा होईल? तर जे शिवाजी महाराज व्यंकोजी राजांना असं म्हणतात की तुर्क तुमच्या सैन्यात असताना, तर ते स्वतःच्या सैन्यात कशाला ठेवतील तुर्क किंवा मुसलमान? त्यामुळं अशा प्रकारे कुठलंही मोठ्या प्रमाणात शिवाजी महाराजांनी मुघलांना किंवा मुसलमानांना आपल्या सैन्यात भरती केलं असण्याची सुतराम शक्यता नाही. या संदर्भात कुठलेही पुरावे, संदर्भ उपलब्ध नाही. शिवाजी महाराजांनी त्या काळामध्ये असे सैन्यातले किती लोकांना भरती केलं होतं, त्या भरतीमध्ये किती हिंदू होते, किती मुसलमान होते, अशी कुठेही अधिकृत आकडेवारी उपलब्ध नाही. हाताच्या बोटावर मोजता येतील अक्षरशः एवढे 10-12 मुसलमान सरदार किंवा सैनिकांची या सगळ्यात नावं मिळतात. त्यामुळे 35% मुसलमान, तर हा खरं म्हणजे चेष्टेचा किंवा विनोदाचा विषय आता होऊन बसलाय. कारण ज्या लोकांना, ज्या संस्थांनी शिवाजी महाराजांचं विकृतीकरणच करायचं ठरवलंय, अशा संस्थांनी हे विषय हळूहळू पुढे आणले.
आणि आपल्याला सगळ्यांना माहिती की 57% मुसलमान होते इथपर्यंत त्यांचे दावे झाले. काही जणांनी त्याच्याही पुढे अजून दावे केले की 65% होते, 80% होते वगैरे वगैरे. तर यातल्या कुठल्याच दाव्याला तथ्य नाही. त्यामुळं हे या लोकांनी इतिहासाचं विकृतीकरण करण्यासाठी शिवाजी महाराजांच्या सैन्यात मुसलमान होते असं सांगायला सुरुवात केली. प्रत्यक्षात कुठलेही पुरावे नाहीत, म्हणून आता या चित्रपटामध्ये हा आकडा 57%वरनं खाली येऊन आता 35%वर आलाय. तर ह्याला काही या दाव्यांना अर्थ नाही. याचे कुठेही संदर्भ उपलब्ध इतिहासात होत नाही. तर एक शिवाजी महाराजांच्या काळामध्ये जे काही मावळे होते, बाजीप्रभू देशपांडे आहेत, तानाजी मालुसरे आहेत, तर यांचे जे काही वंशज आहेत ते आता समोर येतात किंवा आपल्याला माहिती आहे. तसे हे जे दावे केले जातात की 35% मुसलमान सैनिक होते किंवा जे काही आहेत, तर अशा कोणाचे वंशज समोर आलेले आहेत का? किंवा इतिहासात काय नोंदी आहेत? सध्या त्यांची स्थिती कशी अशी उजेडात आहे का? हा मुद्दा पहिल्या मुद्द्याशी संबंधितच आहे. म्हणजे जसं 57%, 35% मुसलमान सैनिक होते असं म्हटलं जातं. तर कुठल्याही सैन्यात केवळ असे सैनिक असणं शक्य नाही ना, त्यांच्याबरोबर त्यांचे सरदार पण असणार. त्यामुळे आज आपल्याला हिंदू समाजातले जवळजवळ 300 घराणी मिळतात की ज्यांचं नातं इतिहासातल्या कदाचित अगदी शिवाजी महाराजांच्या काळाशी नाही, पण त्या काळाच्या नंतरच्या काळाशी, म्हणजे 18व्या शतकात जे मराठ्यांचं स्वराज्याचं साम्राज्यात रूपांतर झालं ते, म्हणजे साधारणतः असं धरूया की शिवाजी महाराजांच्या राज्यकारभाराला 1645, 47, 48 ला सुरुवात झाली. तिथपासनं साधारणतः 1800 पर्यंतचा जो काळ आहे हा जवळजवळ 150 वर्षातली साधारणतः 300 हिंदू सरदार घराणी मिळतात आपल्याला. पण या तुलनेमध्ये 2, 3, 5 सुद्धा तुम्हाला मुसलमान सरदार घराण्यांचे वंशज आज सापडणार नाही की जे अभिमानाने म्हणतात की हो आमचे पूर्वज शिवाजी महाराजांच्या किंवा या मराठा साम्राज्याच्या काळात हिंदवी स्वराज्याच्या बाजूने लढले. त्यामुळे हे तेच लोक आहेत की ज्यांचे कोणीच पूर्वज हे सैन्यात नव्हते शिवाजी महाराजांच्या किंवा मराठा साम्राज्याच्या काळात. हिंदूंचे मात्र मोठ्या प्रमाणात आज मिळतात. एक गोष्ट अजूनही दिसते की हिंदूंमध्ये मोठ्या प्रमाणात शिवाजी महाराजांच्या बद्दल आदर प्रेम असलेली, म्हणजे ज्यांचे पूर्वज कोणी सरदार घराण्यातले आहेत की नाही त्यांना माहित नाही, परंतु शिवाजी महाराजांच्या बद्दल नितांत प्रेम आहे आणि आपल्या घराघरात त्यामुळे ते शिवाजी महाराजांची प्रतिमा लावतात आणि शिवाजी महाराजांबद्दलचा आदर बाळगतात. त्यांच्या गडकिल्ल्यांवर आपल्या घरातल्या लहान मुलांना घेऊन जातात, त्यांना त्याची आवड निर्माण करायचा प्रयत्न करतात, शिवचरित्राची पुस्तकं आणून द्यायचा प्रयत्न करतात. हे सगळं लक्षात घेता असे किती मुसलमान करतात हो? किती मुसलमान शिवाजी महाराजांच्या समाधीपाशी जातात, तिथे नतमस्तक होतात? किती मुसलमानच्या घरामध्ये कदाचित त्यांचा धर्म किंवा पंथ काय ज्याला आपण म्हणू त्यामध्ये फोटो लावण्याला कदाचित मान्यता नसेलही, परंतु तरी देखील अशा किती जणांच्या मनामध्ये आस्था आहे, त्या संदर्भात त्यांच्या घरामध्ये काही ना काहीतरी तुम्हाला प्रतिकात्मक गोष्टी दिसत आहेत, असं काही दिसत नाही. आणि म्हणून हे मुस्लिम जे आहेत त्या मुस्लिमांच्या शिवाजी महाराजांच्या मनात त्यांच्याबद्दल नसलेलं प्रेम हे बळेबळे आहे असं दाखवण्याचा हा केविलवाणा प्रयत्न काही सामाजिक दृष्ट्या विघातक कार्य करणाऱ्या मंडळींनी 15-20 वर्षापूर्वी सुरू केला आणि त्यातनंच एक नॅरेटिव्ह सेट करायचे त्यांनी प्रयत्न केले. आणि म्हणून त्याचा हा भाग आहे की मुसलमान त्यांच्या सैन्यामध्ये होते. आता हा अंगरक्षकाचा सुद्धा जो विषय आहे, तर अफजल खान वधाच्या वेळेला शिवाजी महाराजांबरोबर एक मुस्लिम अंगरक्षक होता. ह्या व्यतिरिक्त अन्यत्र कुठेही ते अंगरक्षक असल्याची नोंद आढळत नाही. मुळात 35 अंगरक्षक होते, त्यातले 11 मुसलमान होते, हा पण एक त्या चित्रपटात जो दावा केलाय तो अतिशय चुकीचा आहे. एक चित्र हे शिवाजी महाराजांच्या मोहिमेसंदर्भातलं दाखवलं जातं, म्हणजे विशेषतः शिवाजी महाराज आग्र्याला गेले होते तेव्हा त्यांच्याबरोबर कोण कोण होते. तर त्या चित्रामध्ये सुद्धा अनेक जणांना महाराजांच्या बरोबरचे शेजारी पाजारी असणाऱ्यांना, त्यांच्या बरोबर चालणाऱ्यांना म्हणा, एक चित्रामध्ये दाढ्या असलेल्या दाखवतं. तर याच्यावरनं हे अंगरक्षक दाढी असले म्हणजे हे मुसलमान आहेत असं एक भासवलं जातं. ते चित्र जर आपण झूम करून पाहिलं नीट, तर त्या सगळ्या सैनिकांना म्हणा किंवा अंगरक्षकांना म्हणा, जे कोण असतील त्यांना दाढी आहे बरोबर आहे, पण त्या सगळ्यांच्या कानामध्ये डूल दिसतात आणि त्या सगळ्यांच्या कपाळावर टिळा पण दिसतो. झूम केल्यावर हे स्पष्ट दिसतं.
तर ह्या एका चित्रावरनं सुद्धा अंगरक्षक मुसलमान होते असं सांगायचा प्रयत्न केला जातो, पण ते प्रत्यक्षात चित्रामध्ये सगळे दाखवलेले सैनिक जे आहेत ते हिंदूच आहेत. तर त्या ट्रेलरच्या बाबतीत बोलायचं झालं तर त्याच्यामध्ये अजून एक संवाद आहे. तो जो खालिद नावाचा मुलगा आहे तो त्या मुसलमान महिलेला विचारतो, शिवाजी महाराजांनी अफजल खानाची हत्या का केली? तर त्यावेळेला ती हसत हसत सांगते की हुई कुछ गलती. जो अफजल खान शेकडो मंदिरं पाडत पाडत स्वराज्याच्या दिशेने येतो, जो अफजल खान महिलांवर अत्याचार करतो, त्याच्या बाबतीत हे हसत हसत वक्तव्य करणं हे कितपत योग्य आहे आणि हे काय संदेश देतं? हा जो संवाद आहे त्यातून काय संदेश मिळतो? मुळात हो गई होगी गलती इतक्या सामान्य गलती नाहीयेत या. खूप गंभीर अशा प्रकारच्या गलती किंवा मराठीमध्ये आपण चुका म्हणूया या अफजल खानाने ढळढळीत केलेल्या दिसत आहेत. आणि त्यामुळे अफजल खानाने येताना जे तुळजाभवानीचं मंदिर फोडलं, इथे येताना आपल्या सगळ्या सरदारांना ज्या धमक्या ज्या पद्धतीने दिल्या आहेत, तर ते सगळं लक्षात घेता ह्या काही किरकोळ चुका नाहीयेत. तर ह्या अफजल खानानीच नाही तर एकूणच इस्लामी सगळ्या पातशाह्यांच्या हे सगळ्या राजवटींचं एक मोठं धोरण आपल्याला दिसतं की आमच्या देशांमध्ये पण युद्ध झाली, तर युद्ध झाल्यावर समोरचा एक राजा समजा पराभूत झाला, दुसरा जिंकला, तर तो जिंकलेला राजा पराभूत राजाच्या प्रजेवर अन्याय अत्याचार कधी करायचा नाही. तर प्रजेचा कारण यात काही दोष नाही अशा अर्थाने. परंतु आमचे हे जे पूर्वज ज्या वेळेला इस्लामी आक्रमकांकडनं पराभूत झाले तेव्हा आमच्या प्रजाजनांवर अन्याय अत्याचार सुरू झाले, आमच्या मठ मंदिर मूर्तींचा विध्वंस सुरू झाला, आम्हाला परदेशात गुलाम म्हणून नेऊन विकायला सुरुवात झाली. म्हणजे कित्येक वेळेला आमचे जेव्हा पूर्वजां किंवा आमचे राजे पूर्वज राजे पराभूत झाले त्यावेळेला युद्ध कैदी म्हणून स्त्रियाही पकडल्या गेल्या पराभूत राजाच्या राज्यातल्या, त्यांच्याबरोबरची त्यांची लहान मुलं पकडली जायची आणि या सगळ्यांना तुरुंगवासात कैदेत ठेवलं जायचं. त्यातल्या काही महिलांची ही त्या जो कोण सम्राट त्यावेळेचा असेल त्याच्या सैन्यात भरती व्हायची, त्याच्यानंतर त्याच्या सरदारामध्ये त्यांची वाटणी व्हायची, त्याच्या सैनिकांमध्ये वाटणी व्हायची आणि तरीही ज्या काही उरायच्या त्या आणि त्यांच्याबरोबरची लहान मुलं तर एखाद्या दुकानातल्या वस्तूसारखा त्यांचा वापर करायचा. म्हणजे काय की जेव्हा यांना राज्यकारभार करायची गरज आहे आणि त्यासाठी पैशाची गरज पडायची तर त्यावेळेला या महिला युद्ध कैदी बनवलेल्या किंवा युद्धानंतर कैदी बनवलेल्या त्या आणि त्यांच्याबरोबरच्या लहान मुलांना परदेशात गुलाम म्हणून नेऊन विकायचं आणि त्यातनं आलेल्या पैशातनं राज्यकारभार करायचा. अशा प्रकारचे हे सगळे आक्रमक होते. त्यामुळे अफजल खानाने केलेली हो गई है कुछ गलती म्हणजे हे अगदी सामान्य काहीतरी किरकोळ चूक होती अशी नाही. ह्या सगळ्या आक्रमकांच्या धोरणं काय होती आणि त्यांना इथल्या प्रजेला मुसलमान करायचं होतं, तर हे यातनं स्पष्ट दिसतं. सुदैवानं आपल्यासाठी एक गोष्ट चांगली आहे की बाकी जगभरात अनेक देशात राज्यकर्ते बदलले आणि राज्यकर्ता बदलल्यावर प्रजेचा धर्मही बदलला गेला. त्यामुळे आज जगात 80-90 देशांमध्ये ख्रिश्चन डॉमिनेशन आपल्याला दिसतं, पण त्यांच्या मूळ संस्कृती वेगळ्या होत्या. 80-90 देशांमध्ये मुस्लिम आपल्याला दिसतात, त्यांच्याही मूळ संस्कृती वेगळ्या होत्या. पण त्यांच्यावर जेव्हा या मूळ संस्कृतीतल्या लोकांवर आक्रमणं झाली ख्रिश्चनांची तेव्हा ते देशच्या देश ख्रिश्चन झाले, जेव्हा मुस्लिमांची झाली तेव्हा देशच्या देश मुस्लिम झाले. या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण 700-800 वर्ष अन्याय अत्याचार सहन केले, तर हा इतिहास पण आपला केवळ पराभवाचा नाही, हा पराक्रमाचा पण इतिहास आहे. आणि म्हणून एवढे अन्याय अत्याचार सहन करूनही आम्ही हिंदू म्हणून शिल्लक राहिलो, याचं कारण छत्रपती शिवाजी महाराज आहेत. आणि म्हणून हे जे चुका सांगितली जाते किरकोळ अगदी कॅज्युअल पद्धतीने चित्रपटात त्याच्यावर कॉमेंट येते की झाली असेल काही चूक, ती झाली असेल नाही, ती जाणीवपूर्वक केलेली त्यांची ध्येय धोरणाचा भाग होता की हिंदू समाजावर अन्याय अत्याचार कशा पद्धतीने करायचे, त्यांच्या मठ मंदिर मूर्ती कशा फोडायच्या, फोडलेल्या मूर्ती मशिदींच्या पायऱ्यामध्ये घालायच्या जेणेकरून हिंदू समाजाचं संपूर्ण मानसिकदृष्ट्या खच्चीकरण होईल. आणि म्हणून ही चूक काही सामान्य असू शकत नाही, ती अतिशय गंभीर प्रकारची आहे. त्यामुळं अफजल खानाने केलेली चूक ही काही सामान्य चूक नाहीये. इथल्या हिंदू समाजाला सर्व प्रकारे त्याच्यावर अन्याय अत्याचार करून बाटवून त्याला इस्लामी करणं या प्रकारची ही चाल होती. आणि म्हणून
अफजल खानाची चूक ही साधी एक हो गई गलती अशा प्रकारचं सांगणं म्हणजे एका अर्थाने त्याचं उदात्तीकरण करण्याचाच प्रयत्न आहे, किंवा एवढी काही फार मोठी ती गंभीर चूक नव्हती अशा पद्धतीने त्याला सगळं माइल्ड करणं थोडंसं अफजल खानाच्या या सगळ्या आक्रमणाला, असा प्रयत्न याच्यामधनं या डायलॉग मधनं आपल्याला दिसतोय. किंवा एका अर्थाने आपण म्हणू की अफजल खानाबद्दल थोडासा सॉफ्ट कॉर्नर तयार करण्याचा प्रयत्न यामधनं आपल्याला दिसतोय. संवादाच्या बाबतीतच बोलायचं झालं ना सर, तर ट्रेलर मध्ये अजून पण एक संवाद आहे की सच्चा राजा वो होता है जो कोई मजहब नहीं मानता है, अभी हमारा मजहब वही है, स्वराज्य ही मजहब है, अशा प्रकारचे संवाद पण या ट्रेलर मध्ये आहेत. आपण जो इतिहास शिकलो त्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी कायदेशीराच्या चरणी हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेची शपथ घेतली. छत्रपती शिवाजी महाराजांचे जे सुपुत्र होते छत्रपती संभाजी महाराज, त्यांनी तर धर्मासाठी किती हाल सोसले, धर्मासाठी प्राणांचं बलिदान केलं. तर छत्रपतींची ही पार्श्वभूमी आणि आता चित्रपटातून दाखवतायत ते मजहबचा विषय, ह्याची सांगड कशी घालेल? हा, मगाशी मी म्हटलं आधी पण त्याप्रमाणे की मुळात हे आलेले आक्रमक जे आहेत हे कोण आहेत? हे तुर्क आहेत. मुघलांनी सुद्धा स्वतःला तुर्क म्हणून घेतलं, त्यांनी स्वतःला कधीही भारतीय म्हणून घेतलं नाही. आणि फार मोठ्या प्रमाणात ज्या पद्धतीने त्यांनी धर्मांतर करून घेतली. आपल्याला सुद्धा माहिती की नेतोजी पालकरांचं उदाहरण आहे की नेतोजी पालकरांना जेव्हा ते स्वराज्यात इथे वाद झाला म्हणून गेले मुघलांच्या बाजूला, तेव्हा औरंगजेबाने त्यांना अट घातली आणि जबरदस्तीने त्यांना मुसलमान करून घेतलं. तर हे करून ह्याची काय गरज होती नाही तर त्याला? तर सुदैवानं तो नेताजी पालकर जेव्हा परत आले तेव्हा शिवाजी महाराजांनी त्यांना पुन्हा हिंदू करून घेतलेलं दिसतंय, आपलं परावर्तन करून घेतलेलं आहे. तर मुळातच हे आलेच आहेत जर आमच्यावर आक्रमण करून आमचा धर्म सुद्धा बदलून, आणि याची उदाहरणं आपल्याला आहेत, जगभरात आहेत आणि भारतामध्येही आहेत की इथं चालून आलेले मूळ आक्रमक जेवढे होते त्यापेक्षा फार मोठ्या संख्येने त्यांनी आमच्यामध्ये धर्मांतर करून त्यांना त्या लोकांना पाठवून मुसलमान करून आमच्या देशामध्ये एका अर्थाने मुस्लिमांची मोठी संख्या निर्माण केलेली आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर ही झालेली आक्रमणं, या सगळ्या पार्श्वभूमीवर शिवाजी महाराजांनी स्वतःला राज्याभिषेक का करून घेतला? तर मुसलमान राजे सत्तेवर यायचे आणि स्वतःचा एक अर्थाने राज्याभिषेक त्यांच्या पद्धतीने जे काही सत्तेवर येण्याचे जे काही त्यांचे प्रथा परंपरा असतील त्या पाळायचे. तर शिवाजी महाराजांनी स्वतःला राज्याभिषेक करून घेतला, हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे स्वतःला राज्याभिषेक करून घेतला. त्यांच्या राज्यालाही त्यांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केलं असं म्हटलं जातं. तर या सगळ्यातनच दिसतंय की हे राज्य जे आहे हे शिवाजी महाराजांनी या इस्लामी आक्रमकांच्या अन्याय अत्याचाराच्या विरोधात हिंदू समाजाला संघटित करून, हिंदू समाजाला जागं करून त्या पद्धतीने केलंय. अनेक मंदिरांचा जीर्णोद्धार शिवाजी महाराजांनी केलेला आपल्याला दिसतो. जसं गोव्यातलं सप्तकोटेश्वर मंदिर आहे की जिथे इस्लामी आणि ख्रिश्चन दोन्ही आक्रमकांनी त्या मंदिराचा विध्वंस केला होता, ते शिवाजी महाराजांनी पुन्हा उभं केलं. किंवा श्रीशैलमचं मंदिर आहे दक्षिणेत, ते महाराजांनी त्याचा जीर्णोद्धार केला. समुद्र तिरुपेरुमेलचं मंदिर आहे की जे इस्लामी आक्रमकांनी उद्ध्वस्त केलं होतं, त्याचा जीर्णोद्धार शिवाजी महाराजांनी केला. तर ही सगळी मंदिरं अशा प्रकारे, तर किंवा शिवाजी महाराजांनी मोठ्या प्रमाणात मठ मंदिरांना, साधू संन्यासांना ज्या देणग्या दिल्या आहेत, त्यांचे सगळे पूजा अर्चा करण्यासाठीच्या व्यवस्था केलेल्या आहेत, तर या सगळ्यातनं लक्षात येतं की हिंदू समाजाचं संघटन करून त्याचं रक्षण करणं याच एका ध्येयाने शिवाजी महाराजांनी या स्वराज्याची स्थापना केली. म्हणजे ते स्पष्टपणाने कळतं की मगाशी पण एक उदाहरण मी सांगितलं की तुमच्या सैन्यात तुर्क असताना तुमचा जय कसा होईल. तर याचा अर्थच काय, आपल्या बाजूला कोणी तुर्क असता कामा नये याची शिवाजी महाराजांनी काळजी घेतली आहे. आणि म्हणून हे त्यांनी स्थापन केलेलं राज्य हे मुळात हे या इस्लामी आक्रमकांच्या विरोधात आणि हिंदू समाजाला संघटित करून त्यामध्ये सुराज्य निर्माण करून ते निर्माण केलेलं राज्य आहे. आणि यासाठीच त्यांनी स्वतःला राज्याभिषेक पण करून घेतला, हे आपल्याला या घटनेतनं स्पष्टपणाने कळतं. सर, रायगडावर मशीद असल्याचा पण एक उल्लेख या ट्रेलर मध्ये आहे. रायगडावर खरंच मशीद होती त्यावेळेला? आता त्याचे काही पुरातत्वीय दाखले आहेत उपलब्ध? रायगडावर मशीद नव्हती, कधीही नव्हती हे ठामपणाने म्हणता येईल. एक सगळ्यात मोठा पुरावा कुठे आहे तर रायगड किल्ल्यावर जगदीश्वर मंदिर आहे.
त्या जगदीश्वर मंदिराचा जो नगारखाना आहे त्या नगारखान्याच्या बाहेरच्या बाजूला, म्हणजे आता ते स्थान छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीच्या समोर आपल्याला दिसतं. तर त्या ठिकाणी एक शिलालेख कोरलेला आहे. या शिलालेखामध्ये शिवाजी महाराजांनी आपला राज्याभिषेक कधी केला त्याच्या तिथीचा सर्व संदर्भ स्पष्टपणाने उपलब्ध आहे. त्याचबरोबर त्यामध्ये रायगड किल्ल्यावर हिरोजी इंदुलकरांनी कोणची बांधकामं केली याचा स्पष्ट उल्लेख आहे. त्यामध्ये त्यांनी प्रासाद बांधले, त्यांनी विहिरी बांधल्या, पाण्याचे तलाव केले, त्याच्यानंतर तटबंदी बुरुज बांधले. अशा प्रकारचे सगळे उल्लेख या बांधकामामध्ये आपल्याला स्पष्ट दिसतात. मंदिरं बांधल्याचे उल्लेखही स्पष्ट दिसतात. याच्यात कुठेही त्या रायगड किल्ल्यावर शिवाजी महाराजांनी मशीद बांधल्याचा उल्लेख दिसत नाही. याशिवाय रायगडवर आत्ताही आपण जेव्हा जातो त्यामध्ये सुद्धा आपल्याला कुठल्याही प्रकारे किल्ल्यावर मशीद असल्याचे तिथे अवशेषही दिसत नाहीत आणि कुठल्याही ऐतिहासिक कागदपत्रामध्ये पण हे मिळत नाही की रायगड किल्ल्यावर मशीद होती. त्यामुळे जे समकालीन कागदपत्र आहेत, विशेषतः आपण 17व्या आणि 18व्या शतकातले बघूया, या कुठल्याही कागदपत्रांमध्ये रायगड किल्ल्यावर मशीद असल्याचा कुठलाही उल्लेख नाही. त्यामुळे ही जी मशीद असल्याचा उल्लेख या चित्रपटामध्ये आलाय तो आणण्याचा हेतूच हा आहे की एक नॅरेटिव्ह सेट करायचा. आज म्हणायचं की रायगड किल्ल्यावर मशीद होती, मग उद्या ती मशीद कुठे आहे याची जागा शोधायला सुरुवात करायची. मग जसं फेक ही आणलंय की मशीद होती तसं फेक जागाही उद्या त्यातनं शोधतील किंवा फेक आहे तिथे मशिदीचं काहीतरी एक अवशेष असं भासवतील आणि या पद्धतीने ही मशीद एस्टॅब्लिश करायचा हा एक सुरुवातीचा प्रयत्न आहे असं आपण म्हणू. अलीकडेच रायगड किल्ल्याची नोंद ही जागतिक वारसा स्थळामध्ये झाली आहे. त्यामुळे आता रायगड किल्ल्याकडे सगळ्यांचं लक्ष वेधलं जाणार आहे. तेव्हा हे असे काही रायगड किल्ल्यासंदर्भातले दावे केले तर ते वादग्रस्त ठरण्याची शक्यता आहे. वादग्रस्त ठरले की आंतरराष्ट्रीय स्तरावर येणाऱ्या पर्यटकांमध्ये पण त्यामध्ये संभ्रम निर्माण होईल आणि एका अर्थाने हे शिवाजी महाराजांचं राज्य, स्वराज्य, त्यांची राजधानी असलेला रायगडचा किल्ला याच्यामध्ये त्या किल्ल्याचं ऐतिहासिक किंवा जागतिक वारसा स्थळ म्हणून जे असलेलं महत्व आहे ते कमी होऊन त्याच्या संदर्भातला वादच कसा जगभर जाईल आणि एका अर्थाने शिवाजी महाराजांच्या या सगळ्या इतिहासाचं, चरित्राचं तर आहेच पण इतिहासाचंही त्या काळातल्या हनन कसं होईल अशा प्रकारचा हेतू या रायगडावर मशीद बांधली होती शिवाजी महाराजांनी असं सांगण्यातनं या चित्रपटातनं असावा असं आपल्याला स्पष्ट दिसतंय. सर, ट्रेलरचा विषय एक आपण बघितला की त्याच्यामध्ये अनेक वादग्रस्त मुद्दे आहेत, पण त्याचबरोबर आपण बघायला गेलं तर गेली शेकडो वर्ष इतिहास शिकवला जातो. पण हे जे इतिहासाची मोडतोड करणं आहे, त्याला धार्मिक रंग देणं आहे, त्याचं शालेय शिक्षणामध्ये ते एक प्रकारचं धार्मिकतेचं विष कालवण्यासारखं आहे. तर हे प्रकार ह्या काही वर्षांमध्ये जास्त ठळकपणे दिसून येतात. नेमकं काय बदललंय? थोडंसं सविस्तर 3-4 मिनिटांमध्ये उत्तर देतो की छत्रपती शिवाजी महाराजांचा अनेक त्यांनी प्रशासकीय उत्तम गडी व्यवस्था लावल्यानंतर त्यांचं निधन झालं, पण त्यांनी या उत्तम पद्धतीची प्रशासन व्यवस्था आणि सगळं लावल्यामुळे त्यांच्या मृत्यूनंतर हे राज्य थांबलं नाही. त्यांच्या मृत्यूनंतर संभाजी महाराज, राजाराम महाराज, तारा राणी हे औरंगजेबाशी लढले आणि औरंगजेबाचा याच ठिकाणी महाराष्ट्रातच मृत्यू झालाय आपल्याला माहिती आहे. शिवाजी महाराजांचा 1680 ला मृत्यू झाला, औरंगजेबाचा 1707 ला मृत्यू झाला. त्यानंतर शाहू महाराज या ठिकाणी आले आणि शाहू महाराजांच्या नेतृत्वात या ठिकाणी स्वराज्याचं साम्राज्यात रूपांतर झालं. तर त्यामध्ये मुख्यतः बाळाजी विश्वनाथ, थोरले बाजीराव, त्यांचा मुलगा नानासाहेब पेशवे, त्याच्याचबरोबर शिंदे, होळकर, गायकवाड, पवार, नागपूरचे भोसले अशा अनेक मंडळींचं यामध्ये योगदान होतं. ठीक आहे, दुर्दैवानं आपल्यातही काही कमकुवतपणा निर्माण झाला आणि इंग्रजांनी त्याचा फायदा घेतला. पानिपतचं युद्ध झाल्यानंतर इंग्रज हळूहळू प्रबळ होत गेले आणि आमचं राज्य शेवटी लयाला गेलं. इंग्रजांनी काय केलं की आमचं राज्य लयाला गेल्यानंतर आणि सगळा देश इंग्रजांच्या ताब्यात आल्यानंतर साधारणतः 1818च्या सुमाराची ही गोष्ट आहे, त्यांनी सगळ्या गडकिल्ल्यांवर जायला बंदी घातली, कायदे केले, नियम केले. किल्ल्यावर गेला तर तुम्हाला अटक करायचे. हेतू स्वच्छ होता इंग्रजांचा की तुम्ही किल्ल्यावर गेला की तुम्हाला शिवाजी महाराजांचा इतिहास आठवणार, तुम्हाला त्यापासून प्रेरणा मिळणार आणि तुम्ही पुन्हा आमच्याशी लढायला उभे राहणार. त्यामुळे इंग्रजांनी ही गोष्ट केली की गडकोटांकडे जायला बंदी घातली.
स्वाभाविक ह्या सगळ्या गडकोटांची आज जी आपल्याला दुरावस्था दिसते त्याचं कारण हेच आहे की तिथे 1818 नंतर या गडकोटांवर फारसे कोणी लोकच गेले नाहीत. अर्थात वापर न झाल्यामुळे त्यांची पडझड होत गेली. पण इंग्रजांनी अजून एक गोष्ट केली, ती म्हणजे ग्रँड डफ सारखा त्यांचा जो इतिहासकार होता, त्यांनी आमच्या म्हणजे मराठ्यांच्या या इतिहासाचा सखोल अभ्यास करून हाच इतिहास नव्याने लिहून काढला. त्या नव्याने लिहून काढलेल्या इतिहासाचे आम्ही सगळे बळी आहोत. त्याच वेळेला मेकॉलेनी आणलेली शिक्षण पद्धती, ग्रँड डफनी लिहिलेला हा नव्याने लिहून काढलेला इंग्रजांच्या सोयीचा इतिहास, या सगळ्याचे आम्ही बळी ठरलो. आणि त्यामुळे स्वातंत्र्य आम्हाला मिळालं तरी सुद्धा या इतिहासाबद्दल आम्हाला आस्थाच राहिली नाही. एवढा देदीप्यमान इतिहास आहे. आम्हाला पराभवाचा सांगितला जातो, पण पराभवाचा नाही, हा पराक्रमाचा इतिहास आहे. पण या सगळ्यामध्ये झालं असं की महाराष्ट्रातल्या इतिहासकारांनी खूप मोठं योगदान दिलं हा इतिहास पुन्हा शोधून काढण्यासाठी. दुर्दैव असं पण आहे त्यामध्ये की हे जे ग्रँड डफनी लिहून काढलं किंवा जे काही मुघल इतिहासकारांच्या संदर्भात अलीकडच्या काळातल्या मुघल तथाकथित संशोधकांनी ज्या गोष्टी सिद्ध करायचा प्रयत्न केला तो हा, आणि इंग्रजांनी असं ठसवायचा प्रयत्न केला की या ठिकाणी मुघलांच्या नंतर इंग्रजांचं राज्य आलं. तर वास्तविक पाहता मुघलांच्या नंतर मध्ये मराठ्यांचं राज्य आहे. 18वं शतक मराठ्यांचं शतक आहे. अटक ते कटक साम्राज्य निर्माण झालेलं शतक आहे. तर ह्या सगळ्याला टाळून थेट हे मुघलांनंतर इंग्रजांचं राज्य आलं असं भासवण्याचा प्रयत्न केला जातो. आणि म्हणून झालं असं की जो सीबीएसईचा पण सिलेबस आहे त्या सिलेबसचा जर तुम्ही बारकाईने अभ्यास केला, आता एनईपी मध्ये जो बदलला जातोय तो भाग वेगळा, पण आधीपर्यंतचा की 2 प्रकारचा इतिहास अभ्यासक्रमामध्ये आहे. एक आहे पॉलिटिकल आणि एक कल्चरल. त्यामुळे ज्या ज्या ठिकाणी पॉलिटिकल हिस्ट्री सांगायची वेळ येते तेव्हा या सीबीएसईच्या सिलेबसमध्ये मुघलांनंतर थेट ब्रिटिश या ठिकाणी राज्यकारभार करायला आले. आणि 18वं शतक हे अगदी स्किलफुली टाळण्यात आलेलं आहे, कारण 18वं शतक हे मराठ्यांचे आपण म्हणतो. मग ज्या ठिकाणी कल्चरल हिस्ट्री सांगायची वेळ आली तेव्हा 18व्या शतकात जणू काही झालंच नाही. मुघलांच्या नंतर हा कल्चरल जो आहे सगळा वारसा सांस्कृतिक म्हणजे अशा पद्धतीने वास्तू निर्माण करण्याचा वगैरे वगैरे हा सगळा झालाच नाही आणि थेट इंग्रजांचंच राज्य आलं. त्यामुळे जिथे राजकीय आणि जिथे सांस्कृतिक इतिहास सांगायची वेळ आली तेव्हा ह्या 18व्या शतकातला मराठ्यांचा नुसता पराक्रम नाही, तर मराठ्यांनी ज्या पद्धतीने हिंदू संस्कृतीचं रक्षण केलं, कला संस्कृतीला प्रोत्साहन दिलं, या सगळ्या गोष्टी पद्धतशीरपणे टाळलेल्या आपल्याला दिसतात. तर या सीबीएसईच्या सिलेबसमध्ये टाळलेल्या आहेतच, पण महाराष्ट्राच्या सिलेबसमध्ये सुद्धा फक्त 4थीला शिवाजी महाराज आहेत आणि 7वीला काही थोड्याफार प्रमाणात शिवाजी महाराज आणि त्याच्या पुढचा जो इतिहास आहे सगळा, विशेषतः 18व्या शतकातला इतिहास ज्याला म्हणू आपण, तर हा सगळा अगदी थोडक्यामध्ये त्या 7वीच्या पुस्तकामध्ये देखील आहे. त्यामुळे इंग्रजांचं जे धोरण होतं की आम्ही आमचा इतिहास विसरावा, ते एका अर्थाने स्वातंत्र्यानंतरही तसंच धोरण पुढे चालू राहिलं आणि त्याचा परिणाम आमच्या अभ्यासक्रमामध्ये हा इतिहास फारसा माहिती न होताच आमची पिढी मोठी झाली. ज्यांना काही विशेष आवड आहे शिवचरित्र आणि मराठेशाहीच्या इतिहासाची, तेवढ्याच लोकांनी हा त्यांच्या पुढच्या आयुष्यामध्ये म्हणजे 20-25च्या पुढच्या आयुष्यामध्ये या इतिहासाचा अभ्यास केला, त्याची पुस्तकं वाचली. बाकी सर्वसामान्य 99% समाजाला शिवचरित्राविषयी अगदीच प्राथमिक माहिती आहे. शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध केला, शाहिस्ते खानाची बोटं तोडली, ते आग्र्याहून सुटका करून आले, राज्याभिषेक केला, ह्याच्या व्यतिरिक्त फारशी माहिती आमच्या समाजामध्ये नाहीच आहे. आणि ही माहिती न होताच महाराष्ट्रातली मुलं सुद्धा मोठी झाली, आमची पिढी सुद्धा मोठी झाली, तर महाराष्ट्राबाहेर तर या गोष्टींची माहिती होण्याची सुतराम शक्यता नव्हती. आणि त्यामुळे सगळ्या देशभर छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हटलं की ते संकुचित भावनेने बघतात. ह्याचं कारण शिवाजी महाराजांनी नेमकं काय केलं आणि त्यातनं निर्माण झालेल्या साम्राज्यांनी, स्वराज्यातनं निर्माण झालेल्या साम्राज्यांनी नेमकं हिंदू धर्मसंस्कृतीचं रक्षण कसं केलं ही माहितीच दिली जात नाही पुढे, आणलीच जात नाही पुढे. तर या सगळ्याचे आम्ही बळी ठरलेलो आहोत. आणि म्हणून या इतिहासाचा समावेश हा आमच्या पाठ्यपुस्तकात केला गेला पाहिजे. त्या पाठ्यपुस्तकांमध्ये अगदी 3री-4थी पासून आमचे थोर म्हणजे शिवाजी महाराजच नाही, अनेक देशामध्ये वीर पुरुष होऊन गेले आमच्या इतिहासातले, त्या सगळ्यांची माहिती त्या त्या राज्यामध्ये आली पाहिजे. परंतु या सगळ्यांमध्ये एक विशेष प्रयत्न आपल्याला दिसतो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा, की त्यांनी स्वतःला राज्याभिषेक करून घेतला आणि ते एक राज्य प्रस्थापित केलं, सार्वभौम राज्याची घोषणा केली राज्याभिषेकाच्या दिवशी. म्हणून शिवाजी महाराज हे आमचे राष्ट्रीय नायक आहेत.
त्यांना आपण केवळ महाराष्ट्रापुरतं संकुचित ठेवण्यात अर्थ नाही. तसं जर केलं तर तेवढे आपणच करंटे ठरू. त्यामुळे इतका महान राष्ट्रीय नायक जो आहे त्याचं चरित्र त्याच पद्धतीने पाठ्यपुस्तकात मंडळांमध्ये आलं पाहिजे. या सगळ्यासाठी आमचं श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ आहे, शिवशंभू विचार मंच आहे किंवा इतिहासप्रेमी शिवप्रेमी अनेक संस्था संघटना प्रयत्न करतायत. आमची खात्री आहे की या सगळ्या प्रयत्नांना यश येईल आणि पुढच्या काळात हा सगळा इतिहास पाठ्यपुस्तक मंडळातही समाविष्ट होईल. त्याच्याच बरोबर बाहेर समाजात या सगळ्या विषयाचे जागृतिक विषयक अनेक उपक्रम हाती घेतले जातील. इतिहास विषयक उत्कृष्ट दिनविशेष आहेत आमच्या इतिहासातले. ते दिनविशेष त्या त्या ठिकाणी त्या त्या स्थानी त्या गडकोटांवर असेल, गावांमध्ये असेल, साजरे व्हायला लागतील. त्या निमित्ताने या इतिहासाला उजाळा मिळेल आणि आमची नवीन पिढी ही या शिवचरित्र आणि मराठी शाळेच्या इतिहासातनं प्रेरणा घेईल आणि एक काळ नक्की येईल की हा इतिहास आमच्या देशामध्ये शिकवला जाईल. केवळ महाराष्ट्रापुरता नाही तर संपूर्ण देशभरातल्या इतिहासामध्ये शिवचरित्र आणि मराठी शाळेच्या इतिहासाचा योग्य पद्धतीने त्याला योग्य तेवढं वेटेज देऊन, हे वेटेज मी एवढ्यासाठी म्हटलं की आजही दुर्दैवानं सीबीएसईच्या सिलेबसमध्ये जो अगदी अलीकडे बदल झाला आहे ती गोष्ट वेगळी, परंतु या एवढ्या देदीप्यमान इतिहासाला शिवचरित्र आणि मराठी शाळेच्या फक्त 2.25 पानाचं स्थान आहे. आणि शहाजहान, हुमायून, अकबर, जहांगीर या सगळ्यांना 5-5, 10-10, 15-15 पानांचं वेटेज आज देखील आहे. तर त्याऐवजी म्हणून हा जो खरा इतिहास आहे तो हिंदूंच्या प्रतिकाराचा इतिहास आहे, हिंदूंच्या पराक्रमाचा इतिहास आहे. त्याचा समावेश हा या पाठ्यपुस्तक मंडळात झाल्याशिवाय नवीन पिढीसमोर तो इतिहास येणार नाही आणि त्यांना आपल्या इतिहासाबद्दल, वैभवशाली इतिहासाबद्दल अभिमान वाटणार नाही. या सगळ्यासाठी आम्ही कायम प्रयत्नरत आहोत. पुढेही आम्ही प्रयत्न करत राहू. तर अशाच पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराज आणि जे आपले तुम्ही म्हणालात ते राष्ट्रीय नायक आहेत तर त्यांचा खरा इतिहास पोहोचावा यासाठी आपण सगळ्यांना आवाहन करूया. त्यासाठी हे जे धर्मनिरपेक्षतेचं नॅरेटिव्ह सेट केलं जातं आणि या महानायकांची प्रतिमा एक प्रकारे मलिन करण्याचा प्रयत्न केला जातो. तर अशा प्रयत्नांना कुठेतरी चाप बसावा यासाठी जागृती करण्यासाठी आपण प्रयत्न करूया. तर आज या शो मध्ये आपण आलात आपल्या व्यस्त वेळापत्रकातून. आपण छत्रपतींचा खरा इतिहास उलगडला त्यासाठी मी आपले आभार मानते. नमस्कार, धन्यवाद.